उत्सवाच्या कार्यक्रमास उपस्थित महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री व उपनगर जिल्ह्याचे सहपालक मंत्री आदरणीय मंगलप्रभात लोढा साहेब, उत्तर मुंबईचे माजी खासदार सन्माननीय गोपाळ शेट्टी साहेब, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार योगेश सागर साहेब, सन्माननीय आमदार मनीषाताई चौधरी, भाई गिरकर, या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बाळा तावडे, माजी अध्यक्ष गणेश खंडकर आणि या भव्य अशा कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक सन्माननीय विनोद शेलार, त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित राष्ट्रप्रेमी बंधू भगिनींनो, सर्वप्रथम विनोद शेलार यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण हा 150वा महोत्सव वंदे मातरमचा उत्तम पद्धतीनं साजरा या ठिकाणी करताय। कलाकारांचं या ठिकाणी मी गायकांचं मनापासून अभिनंदन करेन। आज देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अशाच प्रकारचा उत्सव झाला। आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत ज्याचं आयोजन लोढाजीने केलं होतं, तो आज मंत्रालयात उत्सव त्या ठिकाणी साजरा झाला। आणि खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी राष्ट्रभक्तीनं, राष्ट्रप्रेमानं या ठिकाणी प्रेरित झालेली पार्टी आहे आणि म्हणून आपली देशभक्तीची गीतं असतील, आपल्या राष्ट्रभक्तीच्या ज्या ज्या गोष्टी असतील त्याला उजागर करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सुरू झालेला आपण त्या ठिकाणी पाहाल। आणि म्हणून आज अशा प्रकारचा लोकोत्सव, खरं म्हणजे 150 वर्षापूर्वी एखादं गीत होतं काय आणि त्यानंतर 150 वर्ष ते त्या ठिकाणी गायलं जातं आणि त्याच्याचा अर्थ तोच, उत्साह तोच, देशभक्ती तीच, हे केवळ आपल्या हिंदुस्थानात या ठिकाणी होऊ शकतं। आणि म्हणून आजच्या या उत्सवाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। मी या ठिकाणी पुन्हा एकदा आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो। ज्या कलाकारांनी राष्ट्रभक्तीपर या ठिकाणी गीत गायलं त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमातून स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन देशभक्तीचा ओंकार आपण अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी तेवत ठेवूया, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। खूप खूप धन्यवाद। भारत माता की जय। धन्यवाद।